चला आज आपण रवा बटाटा गव्हाचं पीठ याची भाकरवडी बनवून त्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरून बारीक करून घेऊ शकता। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा चमचा ओवा, जिरा 1 चमचा छोटा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा तेल, चवीप्रमाणे मीठ। याच्यामध्ये मी थोडंसं सारण बाजूला काढून ठेवलेलं आहे, याचा मी नंतर उपयोग करणार आहे। हे सर्व मिक्स करून झालं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून हे मी मळून घेते। पातळ मळायचं, म्हणजे रवा आहे त्याच्यामुळे नंतर पीठ रवा भिजून फुगतो, घट्ट पण होतो। मुरण्यासाठी 5 मिनिटं बाजूला ठेवत आहे। आता आपण दुसऱ्या प्रकारे हे मी 2 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। हे आता मॅश करणार आहे। त्याच्यात टाकण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 4-5, थोडंसं आलं ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। बटाटा मी उकडून मॅश करून घेतला बारीक, त्याच्यात गुठळ्या राहता कामा नये। कोथिंबीर, जिरा, थोडंसं जिरा, ओवा, चवीप्रमाणे मीठ, हळद, थोडीशी धना जिरा पावडर, गरम मसाला थोडा। हे मुलांसाठी बनवते त्यामुळे सगळं मी तिखट कमी करते। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकायचं असतं। आलं मिरचीचा ठेचा 1 चमचा। माझी रवा बटाट्याची भाकरवडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व कुठून पाहता हेही मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।